व्हॉट काय काय करतेस? मसाज करते. जस्ट रिलॅक्स. नाही शमिका ठीक आहे, काही गरज नाही आहे सगळ्याची. देवांश इट्स ओके. मसाज केल्याने तुझा सगळा स्ट्रेस निघून जाईल. ट्रस्ट मी. तुम्ही अजिबात काळजी करू नका शमिका मॅडम. देवांशचा स्ट्रेस कसा घालवायचा हे मला चांगलंच माहिती. स्पेशल कॉफी करू. इस तरह होगा तुम्हाला. प्लीज करा प्लीज. प्लीज. काय म्हणत होती सई? काही नाही, ते आमच्या नवरा बायको मधली गंमत आहे. तुम्ही काम करताय ना? हा करतोय. करा करा. सीट सीट. सई ग कसली गुगली टाकलीस तू. तुझ्या नवऱ्याची तर विकेटच गेली. हो ना, पण जरा जास्तच नाही ना झालं? नाही नाही अजिबात नाही. बाण अगदी निशाणावर लागलाय. त्या शमिकाचा चेहरा बघायला हवा होतास तू. आई मुलाशी पण बघितलं ना कसे देवांशच्या जवळ गेल्या होत्या. मला इतकं राग आला होता ना. तर काय, लग्न झालेल्या पुरुषाशी असं वागतं का कोणी? नाहीतर काय, बरोबर बोलताय तुम्ही. बायको आहे मी त्यांची, हक्क दाखवायलाच पाहिजे. करेक्ट. पण इथून पुढे हे लक्षात ठेव म्हणजे झालं. आणि म्हणून रडायचं नाही हा, एकदम ठाम राहायचं. तू मागे हटली नाहीस ना की कोणी तुमच्या मध्ये यायची हिंमत करणार नाही. आलं लक्षात? आलं लक्षात. आणि मी आमच्यामध्ये कोणाला शिरूच देणार नाही. जास्त खुश होऊ नकोस सई. नाही तुझा कॉन्फिडन्स धुळीला मिळवला ना तर शमिका दीक्षित नाव नाही लावणार. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? हा ते पाणी हवं होतं. पाणी तिथे ठेवलंय टेबलवर. घे. हो का? मला दिसलंच नाही. घेते मी. ओके ओके, आय थिंक वी आर डन. एकदा परत आपण रिवाइज करून बघायचं का? नाही, सगळी तयारी झाली आहे शमिका. ओव्हर प्रिपेअर नको ना करायला. ओके वी आर डन. हो पण देवा, आटपले का तुमचं? जेवण तयार आहे. हा, खूप भूक पण लागली आहे. बसूयात जेवायला लगेच. ठीक आहे मग मी निघते. हो, सांभाळून जा. ओके देन.
गुड नाईट एव्हरीवन. या गुड नाईट. गुड नाईट शमिका मॅडम. अरे शमिका मॅम, तुम्ही कधी आलात आणि कसं आहात? आय एम गुड. हाव आर यू? आय एम गुड. दादा, मला सांगायचं तरी ना शमिका मॅडम येणार आहेत. मी येताना आईस्क्रीम घेऊन आले असते. तसंही आपलं त्या दिवशीचं पेंडिंग आहे ना. अगं हो, पण आता निघाल्यात त्या. उशीर होतोय त्यांना. निघाल्यात का? मी तर आत्ताच आले ना. प्लीज थोड्या वेळ थांबा ना शमिका मॅडम, आपण छान गप्पा मारूया. ए हॅलो कार्टून, त्या बसून इथे गप्पा मारायला तुझ्यासारख्या फ्री नाही आहेत. दादा, तू असशील ना कार्टून. शमिका मॅडम प्लीज थांबा ना हो थोडा वेळ. मे बी नेक्स्ट टाइम. वाय नेक्स्ट टाइम? मी काय म्हणते, आता तसं पण डिनर टाइम आहे ना, आणि डिनर रेडी आहे. तुम्ही आमच्यासोबत डिनर करूनच जा ना. रिया, इट्स ओके. हे बघ, असं जेवायला सतत थांबणं ना बरं दिसत नाही. आणि मला तर असं वाटायला लागलंय की मी तुमच्या पर्सनल आयुष्यात जरा जास्तच घुसतेय. असं काही नाहीये शमिका मॅडम. प्रत्येक जण आपल्या मर्यादेत वागला ना तर या सगळ्या गोष्टींची गरजच नाही पडत. आणि तुम्ही खरंच घुसत नाही आहात ना. मग झालं तर. शमिका मॅडम प्लीज थांबा ना. प्लीज चला प्लीज. ओके, फक्त तू एवढा हट्ट करतेस ना म्हणून थांबते. ओके, या प्लीज. या जेवायला बसा. आई, मी आलेच हे ठेवून. हो हो. सई, अगं अंजलीला बोलवतेस का? सॉरी आई, ॲक्च्युली तुम्हाला सांगायचंच विसरले. अंजलीला भूक लागली होती ना,